लग्न म्हणजे फक्त दोन माणसाचं नातं नाही. ते दोन मनाची, दोन घरांची आणि दोन स्वप्नांची जबाबदारी असते. अनया एका साध्या मध्यमवर्गीय घरात वाढलेली मुलगी होती. तिचं स्वप्न फार मोठं नव्हतं. तिला फक्त आपलं घर असावं, आपली माणसं असावी आणि मनाला समाधान देणारं आयुष्य असावं, एवढंच हवं होतं. आई-वडिलांनी तिला शिकवलं होतं, की लग्न म्हणजे शोभेची गोष्ट नाही, तर आयुष्यभराची साथ असते. अनया हसरी, बोलकी आणि मनमोकळी होती. आई-बाबांच्या घरात तिचं मत महत्वाचं मानलं जायचं. अमोलशी तिचं लग्न ठरलं, तेव्हा सगळे म्हणाले, की मुलगा साधा आहे, घर संस्कारी आहे, तुला सुख मिळेल. अनयानेही ठरवलं होतं, की ती सासरी जाऊन सगळ्यांना आपलंसं करेल, कोणालाही दुखावणार नाही. लग्न साधं झालं, पण नात्याची अपेक्षा मोठी होती. लग्नानंतर पहिल्याच दिवशी अनया नव्या घरात आली, तेव्हा हातात ओटी, डोळ्यात स्वप्न आणि मनात भीती होती. सासू-सासरे दिसायला प्रेमळ होते, पण त्यांच्या अपेक्षा खूप मोठ्या होत्या. अनया त्या अपेक्षा पूर्ण करत करत हळूहळू स्वतःला विसरायला लागली. सकाळी लवकर उठणं, स्वयंपाक, घरकाम, सगळ्यांची काळजी घेणं, हेच तिचं आयुष्य बनलं. अमोल ऑफिसमधून दमून यायचा आणि फारच बोलायचा नाही, कारण त्याला वाटायचं की घरात सगळं ठीक आहे. अनया हळूहळू शांत होत गेली, पण कुणालाच ते जाणवलं नाही. अनया आईची खूप आठवण यायची, पण फोनवर नेहमी म्हणायची की मी ठीक आहे. सासूला वाटायचं की सून म्हणजे जबाबदारी असते, भावना असलेला माणूस नाही. सासरे शांत होते, पण त्यांची कधी हस्तक्षेप केला नाही. अनया प्रत्येक गोष्ट मनात साठवत गेली, कारण तिला शिकवलं गेलं होतं की मुलीने सहन करायचं असतं. एक दिवस अचानक अनया आजारी पडली. तापाने ती खूप अशक्त झाली, पण तरीही घरातलं काम थांबलं नाही. त्या दिवशी पहिल्यांदा अमोलला जाणवलं की अनया खरंच खूप थकली आहे. तो तिच्या जवळ बसला आणि विचारलं, तू कधीच काही बोलत नाही का नाहीस? अनया म्हणाली, मी बोलले तर कुणी ऐकेल का? तो प्रश्न अमोलच्या मनाला खोलवर बसला. त्याला आठवलं की लग्नाआधी अनया किती आनंदी होती. त्याच काळात अमोलची नोकरी गेली आणि घरात आर्थिक तणाव वाढला. नातेवाईक टोमणे मारू लागले. अनयाने स्वतःचे दागिने गहाण ठेवले, पण कुणालाही सांगितलं नाही. अमोलला कळल्यावर तो हादरला. त्याला समजलं की अनया फक्त बायको नाही, ती त्याची खरी साथ आहे. अनया सतत सहन करत राहिली आणि एक दिवस ती बेशुद्ध पडली. डॉक्टरांनी सांगितलं की तिला मानसिक थकवा जास्त आहे. तो वाक्य अमोलसाठी डोळे उघडणारं होतं. त्याने पहिल्यांदा अनयाची माफी मागितली. घरी आल्यानंतर अमोल बदलू लागला. तो बोलू लागला, ऐकू लागला, घरात लक्ष द्यायला लागला. त्याने आईशी संवाद साधला आणि अनयाची बाजू समजावून सांगितली. सुरुवातीला सासू नाराज झाली, पण नंतर तिला ही चूक कळली. घरात कामाची वाटणी झाली. अनयाला थोडा आराम मिळू लागला. हळूहळू तिचं हसू परत आलं. काही महिन्यांनी अमोलला नवीन नोकरी मिळाली. पहिल्या पगारातून त्याने अनयासाठी साधी साडी आणली. अनया रडली, कारण त्या साडीत प्रेम होतं. काही वर्षांनी अनया आई होणार होती आणि घरात आनंद आला. त्याच वेळी सासूबाई आजारी पडल्या. अनयाने गर्भवती असूनही त्यांची पूर्ण काळजी घेतली. त्या काळात सासूबाईंना अनयाचं खरं मोल कळलं. त्या तिला सून नाही तर मुलगी मानू लागल्या. घरात प्रेम वाढलं, संवाद वाढला. अनयाचं आयुष्य परिपूर्ण झालं असं नाही, पण समाधान मिळालं. अमोलला कळलं की नवरा होणं सोपं आहे, पण साथीदार होणं कठीण आहे. वर्ष सरत गेली आणि अनयाचा संसार हळूहळू स्थिर होत गेला. पण आयुष्य स्थिर असलं तरी परीक्षा थांबत नाहीत, हे तिला लवकरच कळलं. मुलगा थोडा मोठा झाल्यावर खर्च वाढू लागले. शाळा, आरोग्य, घराच्या गरजा या सगळ्यांच्या जबाबदाऱ्या वाढल्या. अमोलवर ऑफिसचा ताण वाढला आणि तो पुन्हा थोडा शांत, आतमध्ये राहणारा झाला. यावेळी मात्र अनया गप्प बसली नाही. तिने शांतपणे त्याच्याशी बोलून सांगितलं की आपण दोघे पुन्हा एकमेकांपासून दूर जातोय.
अमोलला जाणवलं की आधीसारखी चूक परत करू नये. दोघांनी ठरवलं की आठवड्यातून एकदा तरी एकत्र बसून मनातल्या गोष्टी बोलायच्या. लहानसा मुलगा त्या दोघांचा आधार बनला. तो जेव्हा आई वडिलांना एकत्र हसताना पाहायचा तेव्हा घरात वेगळीच ऊर्जा यायची. सासूबाईंचा स्वभाव आता खूप बदलला होता. त्या अनयाला सल्ला देत नव्हत्या तर साथ देत होत्या. सासरेही आता बोलू लागले होते. ते नातवांशी खेळताना अनयाकडे अभिमानाने पाहायचे. घरात निर्णय एकत्र घेतले जाऊ लागले. अनयाला आता स्वतःचं अस्तित्व जाणवत होतं. ती घर सांभाळत होती पण स्वतःलाही विसरत नव्हती. तिला हे उमगलं होतं की संसार टिकवायचा असेल तर बदल स्वीकारावा लागतो. या सगळ्या प्रवासात अनयाचं मन अधिक मजबूत झालं. ती आता फक्त सहन करणारी सून नव्हती तर समजूतदार गृहिणी, आई आणि बायको बनली होती. तिने आपल्या मुलाला एकच शिकवलं की घरात मोठं होण्यापेक्षा माणूस म्हणून मोठं व्हायचं. वर्ष सरत गेली. अनयाचा मुलगा कॉलेजमध्ये जाऊ लागला आणि घरात पुन्हा एक वेगळी शांतता आली. अनया आणि अमोल एकमेकांकडे पाहून हसायचे कारण त्यांनी एकत्र खूप काही पार केलं होतं. त्या घरात अजूनही अडचणी होत्या, वादही व्हायचे, पण आता कुणीही पळून जात नव्हतं. समस्या आल्या की संवाद झाला. अनयाला आजही पहिल्या दिवसांची आठवण येते जेव्हा ती या घरात घाबरत पाऊल टाकत होती. आज तीच अनया त्या घराची ओळख बनली होती. लोक तिच्याकडे पाहून म्हणायचे की ही बाई खूप नशीबवान आहे. पण अनया हसून म्हणते की नशीब नव्हे, निर्णय महत्वाचे असतात. सासूबाई आजारपणामुळे खंगल्या होत्या पण अनया त्यांच्या शेजारी बसून तसंच प्रेम देत होती. त्या तिच्या हातावर हात ठेवून म्हणाल्या की या घराला तू घर केलंस. अमोलला ते ऐकून डोळे भरून यायचे. त्याला कळलं होतं की बायको म्हणजे आधार काय असतो. अनया आजही सकाळी देवासमोर दिवा लावताना एकच प्रार्थना करते की प्रत्येक घरात संवाद नांदो. ती म्हणते की संसार म्हणजे परीकथेचं स्वप्न नाही तर रोज घेतलेला एक निर्णय असतो. आज तिच्या घरात श्रीमंती नाही, मोठेपणा नाही, पण शांत झोप आहे आणि तेच तिच्यासाठी खरं यश आहे. अंतिम संदेश: लग्न टिकतं ते सहनशक्तीवर नाही तर संवादावर, पैशावर नाही तर माणुसकीवर आणि समाजाच्या अपेक्षावर नाही तर एकमेकांच्या साथीतून घेतलेल्या निर्णयावर. कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. भेटू परत पुढच्या